मित्रांनो, आपण जसे विचार करतो तसे हे जग चालत नाही तर कसे चालते? एका गावात एक तरुण मुलगा राहत होता. त्याला आयुष्यात खूप मोठे यश मिळवायचे होते, पण प्रत्येक कामात त्याला अपयशाचा सामना करावा लागत होता. यामुळे तो खूप निराश झाला आणि एक दिवस तो गाव सोडून एका जंगलात निघून गेला. जंगलात त्याला एक ज्ञानी साधू भेटला. त्या तरुणाने साधूला विचारले, महाराज, मी खूप प्रयत्न करतो पण मला यश मिळत नाही. आता मी निराश झालो आणि माझे जीवन संपवण्याचा विचार करत आहे. साधू हसले आणि म्हणाले, बाळा, जरा त्या जंगलात जा आणि एका छोट्या मुंगीकडे लक्षपूर्वक बघ. तरुणाने जंगलात जाऊन पाहिले तर एक छोटी मुंगी आपल्या तोंडावर स्वतःपेक्षा जास्त वजन घेऊन, म्हणजे अन्नाचा तुकडा घेऊन झाडावर चढत होती. चढताना ती मुंगी अनेकदा खाली पडत होती, पण तरीही तिने प्रयत्न सोडले नाहीत. शेवटी 10व्यांदा ती झाडावर चढण्यास यशस्वी झाली आणि तिने आपले अन्न सुरक्षित ठिकाणी पोहोचवले. हे पाहून तरुणाला मोठा धक्का मिळाला. तो साधूकडे परत आला आणि म्हणाला, महाराज, मुंगीच्या प्रयत्नामधून मला शिकायला मिळाले की जर आपण प्रयत्न सोडले नाही तर आपल्याला यश नक्कीच मिळेल. मी पुन्हा एकदा माझ्या कामाला सुरुवात करेन. तर या गोष्टीतून हाच बोध मिळतो की आयुष्यात कितीही संकटे आली, अपयश आले, तरीही आपण प्रयत्न करणे कधीही थांबवू नये. अपयशाने खूपच काही शिकायला भेटते. अपयशामुळे निराश न होता सतत प्रयत्न सुरू ठेवावे. प्रयत्न करणे हीच एक यशाची यशस्वी किल्ली आहे. ती जपून ठेवा.